तुकाराम महाराजाचा काळ होऊन गेला देव. हा त्यावेळेस भक्तीला महत्व होतं. आता भक्तीला महत्व नाही, आता पैशाला महत्व. असं शेवटी देव असू, धर्म असू, मंदिर असू, मस्जिद असू, जे देणगी देईन, जे पैसे भरीन, जो पैशावाला आहे त्यालाच महत्व. पैसा आहे तर सगळे. बर आई वडील जर सोडले हा. तर ह्या जगात कामाला येतो तो म्हणजे पैसा. लक्ष्मण, तू बऱ्याचदा महाराजासोबत चारधाम यात्रेला गेला होता, बरोबर आहे का नाही? हा बरोबर. मग आता का नाही जात? आध्यात्मिक क्षेत्र असू किंवा आपलं बाहेरचं जग असू, हा कोणतंही असू, शेवटी पैशाला महत्व आहे. बर जर आपल्या खिशात जर पैसे नसतील हा हा. तर बाहेर जगतात आपल्याला काही कुणी विचारणार नाहीच. पण अध्यात्मात सुद्धा पैशाला अतिशय महत्व आहे. पैसा नसला तर आपल्याला कवडी मोल किंमत आहे. फुकट जाऊन काय उपयोग नाही का? यात्रेला फुकट जाऊन उपयोग नाही, त्याला पैसेच लागतात. आणि जर फुकट गेलात तर तुम्हाला लाचार जिंदगी जगावं लागते. महाराज लोक काय दर्शन घेऊ देत नाही का देवाचं? दर्शन नाही, ते त्यांच्या सोबत जे कामगार लोक नेतात हा त्यांना रोजाने नेतात बर. आणि आपल्याला त्यांच्यासोबत काम करावं लागतं. म्हणजे आपलं दर्शन घडत नाही, काही नाही. हा. सामान उचलणं असू, त्यांची सेवा असू, ह्याच्यातच आपलं सगळं म्हणजे सेवा टाइम जातो. सेवा काय करतो मी? सेवा म्हणजे हेच स्वयंपाक करू लागणं, कुठं काही पुन्हा जीव घालायचं. यांना जीव घालणं, हा. यात गॅसची टाकी उचलणं, भांडे बासणं, हे करणं, म्हणजे बरेच काम असतात काही. नाही मग आता तू सेवेकरू म्हणून त्यांच्या सोबत जातो. हा, सेवेकरी म्हणून जातो. हा, पण सेवेकरी म्हणून गेल्यानंतर तुला बी देवाचं दर्शन घ्यायची इच्छा असते ना, मग तुम्हाला दर्शन होत नाही का? दर्शन घ्यायची इच्छा असते, पण कामच एवढं असतं की दर्शनाला टाइमच मिळत नाही. हा कारण की ज्यावेळेस समजा इतर प्रवासी दर्शनाला जातात, हा. त्यांचे कस्टमर, हा. त्यावेळेस मग आपल्याला ते येईपर्यंत त्यांचं स्वयंपाक पाणी हे ते करावं लागतं. बर. आणि ते आले की त्यांना लगेच जेवायला वाढणं. हम्म. आणि जेवण झालं की मग आता त्यांनी पैसे भरलेले असतात, त्यांना पुढच्या दर्शनाची आशा असते. हम्म. ते लगेच गडबड, चला 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 गडबड करतात. हम्म. त्याच्यामध्ये आपलं दर्शन राहून जातं. बर. मग तुम्हाला महाराज लोक काही हाजरी, काही रोजगार देतात का? नाही, हाजरी नाही, रोजगार नाही, काही नाही. हा, मग नुसतंच काम करून घेतात. हा. मग दर्शन नाही, रोजगार नाही. देवाच्या आशेने गेलो तर आपल्याला नुसतं गाढवासारखं काम करावं लागतं, बाकी हा, काहीच नाही. मग काय दुसरं काही नाही. बरं, सोय होती का चांगली एस टी मध्ये, रेल्वेमध्ये? आता रेल्वेमध्ये कसं आहे, समजा 20,000 रुपये फीस आहे समजा एखाद्या प्रवाशीची, आपल्याला 10,000 नेतील. पण ती 10,000 नेतील, पण समजा आपल्यासोबत यात्रेत नसणाऱ्या माणसाच्या जागेवरती आपल्याला ऍडजस्टमेंट करते कमी पैशात. बर. आता रेल्वेमध्ये समजा एखादं स्लीपर सीट असेल हा. तर त्या स्लीपर सीटवर दुसरीची बुकिंग असते, त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करते, त्याच्यावर बसवायचं दोघांना. त्याच्यावर दोघाला बसवायचं. हा. झोपायला? झोपायला मग ते जर हक्काचं सीट असल्यामुळे तो व्यवस्थित झोपतो. हा. पण आपल्याला तसंच बसून रात्र काढावं लागतं. बर. आणि ज्यावेळेस हा, दिवसा ठीक आहे, समजा दिवसा ते माणूस ज्याचं जरी हक्काचं सीट असेल तरी तो बसलेला असतो, आपण बी शेजारी बसलेला असतो. दिवसा एवढं काही अडचण येत नाही, पण रात्री अडचण येते. आणि हे झालं रेल्वेचं. समजा बसने जर प्रवास केला, समजा बसने कुठं जायचं म्हणलं, सेवेकरी म्हणून न पैसे भरता, तर जे ट्रॅव्हलच्या मध्ये जे गॅप असतो मध्ये चालायचा, त्या गॅपमध्ये झोपलो. त्याच्यामुळं मला असा अनुभव आलाय की आध्यात्मिक क्षेत्र असू किंवा आपलं बाहेरचं कोणतंही क्षेत्र असू, शेवटी पैशाला महत्व आहे. पैसा आहे तर सगळे. बर. आई वडील जर सोडले तर ह्या जगात कामाला येतो तो म्हणजे पैसा. असं इतकं महत्व आहे पैशाला? पैशाशिवाय काय नाही. मंदिर, महाराज लोक असू, मंदिर असू, देव असू, काही असू, देव असू. आता बालाजीला सुद्धा VIP लोकांना जे पैसे भरतील त्यांना आधी दर्शन, पण आपल्यासारखी गोरगरीब रांगेत उभा कवर बी. एखादा VIP माणूस आला, फिल्म अभिनेता असू, पुढारी असू,
की त्याच्यासाठी आपण मस्त सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रांगेत असलो हा. तरी आपल्याला ते स्टॉप करतात आणि आधी त्यांचं दर्शन सुरू होतं बरं. आणि नंतर आपलं होतं. शेवटी देव असू, धर्म असू, मंदिर असू, मस्जिद असू, जे देणगी देईन, जे पैसे भरीन, जो पैशावाला आहे त्यालाच महत्व आहे. त्यालाच इज्जत आहे, त्याला सन्मान आहे. त्यालाच इज्जत आहे, त्याला सन्मान. देवाच्या दरबारात बी गोरगरीबाला कुणी विचारित नाही. गोरगरीबाला कोणी विचारित नाही. बरं. ते तुम्ही तुकाराम महाराजाचा काळ होऊन गेला देव, हा त्यावेळेस भक्तीला महत्व होतं. आता भक्तीला महत्व नाही, आता पैशाला महत्व. असं बराच अनुभव घेतला. बराच अनुभव म्हणजे जवळजवळ 10 वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करतो. सेवेकरी म्हणून. हा. म्हणजे कुठं जरी गेलं तरी सेवेला महत्व नाही, नाही, भक्तीला महत्व नाही. ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं देणगी आहे, ज्याच्याकडं ऐपत आहे, त्याच्यासाठी देव आहे. त्याच्यासाठी देव. गोरगरिबाचं काही नाही, बरं. काम करीत बसा. काम करीत बस. बरं. ज्यावेळेस तुम्ही यात्रेला निघता त्यावेळेस महाराज सोबत असतील का तुमच्या? हा, महाराज सोबत असते. महाराजाची सोय चांगली होत असते. महाराजाची सोय म्हणजे त्यांना स्पेशल रूम असते हम्म. आणि जे पैसे भरून येतात हम्म. त्यांचा तर काही विषयच नाही, त्यांना स्पेशल रूम असते. मग एखाद्या वेळेस महाराज कधी कधी आपल्याला ऍडजस्ट करतील त्या रूम मध्ये, बरं. पण कधी नाही ऍडजस्ट केलं तर जिथं जागा मिळेल तिथं झोपावं लागतं. बरं. अशा ज्या गर्दीचे जे ठिकाण आहेत, प्रसिद्ध देवस्थान, हा, तिथं व्यवस्थित दर्शन होतात का? गर्दीच्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन म्हणजे आपल्या भारतात जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रात फक्त पंढरपूरच असे हा. की तिथं विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर आपलं मस्तक ठेवता येतं. बरं. बाकी जवळून सर्व दर्शन. देवांना, जवळून सर्व दर्शन. तीर्थावर हा तेवढं एकच पंढरपूर असे की आपल्याला जवळून दर्शन घेता येतं. हम्म. बाकी सर्व तीर्थक्षेत्रामध्ये लांबून नुसतं हात जोडायचे. देव दिसतो का? हा, देव दिसतो पण लांबून, तिथं स्पर्श नाही. बरं. जवळ जाता येत नाही. फक्त भारतात एवढं एकच क्षेत्र आहे नाही. पंढरपूर. गोरगरिबांचा देव आहे पंढरपूर. हा, म्हणजे शेकडो वारकरी जे जातील हा. ते बरोबर. पंढरपूरला जसं जेवढे भाविक जातील तेवढी गर्दी, तेवढ्या दिंड्या किंवा तेवढं धार्मिक उत्सव तू कुठं बघितला का? आता तू एवढं भारतभर फिरला, वेगवेगळे 4 धाम असेल, 2 धाम असेल, तिकडे गेला, तर एवढी गर्दी तू बघितली का पंढरपूर इतकी? आहे, काही काही ठिकाणी आहे, नाही असं म्हणता येत ना. आता किती? काशीला, हा. काशीला गर्दी असते. अमरनाथ यात्रा जी आहे जून जुलै मध्ये असती, हा. त्याला गर्दी असते. पंढरपूर इतकी? पंढरपूर इतकी नाही म्हणता येत, थोडी कमी असेल. हा. आणि काशी झालं, अमरनाथ झालं, हे जे तीर्थस्थान आहेत, हा. तीर्थस्थळ आहेत, ते हे- म्हणजे पैशाची तीर्थस्थळ आहेत. हा. म्हणजे लांब असल्यामुळं खर्च जास्त आहे, ट्रॅव्हलिंग खर्च बरं, आहे ते. एवढी यात्रा केल्यानंतर समाधान मिळतं का बरं? समाधान, आध्यात्मिक समाधान आहे, हा. नाही असं म्हणता येत नाही. हम्म. पण ते पैसे भरून गेल्यावर जे समाधान मिळतं हा. ते असं मिळत नाही. असं म्हणजे फुकट देव आता कोणालाही दर्शन देत नाही. नाही, म्हणजे देवापर्यंत पोहोचायचं असेल तरी तुम्हाला पैसा कमवावाच पैसा लागतो. लागतो. आणि चांगल्या पद्धतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तेवढ्या पटीत तुम्हाला पैसा ओतावा लागतो. हो, ही वस्तुस्थिती. खरंय, सत्य आहे. अगदी खरं. धन्यवाद. धन्यवाद.